सुशीला लिकमावा, कल्पना थौडम, रजविंदर कौर आणि नवजोत चाना। ग्लासगोतल्या राष्ट्रकुल स्पर्धेत या चौघांनी पदकांची कमाई करत नवा पराक्रम गाजवला। पण यात चौघांमध्ये उठून दिसली ती 19 वर्षाच्या सुशीलाची कामगिरी। आसामच्या या जुदोपटूनं महिलांच्या 48 किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या प्रतिस्पर्धी क्लोई रेनेरला 2 मिनिटं 23 सेकंदात लोळवत अंतिम फेरीत धडक मारली। पण पुढचं आव्हान तिच्यासाठी तितकंसं सोपं नव्हतं। सुशीलाचा अंतिम फेरीत सामना होता तो स्कॉटलंडच्या किंबर्ली रेनिकशी। सुशीलानं सुवर्ण पदकासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले, पण सुशीलाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। सुशीला पाठोपाठ पुरुषांच्या गटात नवजोत चानानं 60 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली, तर महिला गटात कल्पना थौडमनं 52 किलो वजनी गटात तर रजविंदर कौरला 78 किलो वजनी गटात कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं। ग्लासगोतल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे एकूण 14 जुदोपटू सहभागी झाले होते। त्यात 7 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश होता। त्यातील एकूण 4 जणांना पदक जिंकण्यात यश आलं। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात 1990 आणि 2002 सालच्या आवृत्तीत जुदोचा समावेश करण्यात आला होता। त्या दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून भारतीय जुदोपटूंनी 3 कांस्य आणि 1 रौप्य पदकाची कमाई केली होती। पण तब्बल 12 वर्षांनंतर मिळालेल्या संधीचं सोनं करत भारताच्या जुदोपटूंनी पदकांची लूट केली। पण भारताचं जुदोमधलं सुवर्ण पदकाचं स्वप्न अजूनही अधुरं राहिलंय। तेव्हा आशा करूयात या पुढील स्पर्धांमध्ये भारतीय जुदोपटू सुवर्ण कामगिरी करत नवा इतिहास रचतील। वैभव परब, ABP माझा, मुंबई।